कौन रोकेगा हमें? तुम? कौन रोकेगा हमें? तुम? स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर इथं बघू शकताय तुम्हाला इथं जे आपल्या व्हिडिओमध्ये जे लिरिक्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता आपलं मटेरियल आहे ते राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेजला फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे बघू शकताय की वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर याची लेंथ आहे इथे आपल्याला इथं 7.17 या सेकंदाचे बीटमार्क पण वाढवून घ्यायचे. आता वाढवून घेतल्यानंतर सिम्पली ही जी लेअर आहे इमेज लेअर ती सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे घेऊन यायचे. आता घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा 2.10 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इथे आपल्याला 2 भागात ती लेअर आहे ती कट करायची आणि ही लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे या 2 लेअरच्या खाली घेऊन यायचे. आता लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर सिम्पली 3.14ला एकदा कट करून काय घ्यायचे आणि अशा प्रकारे 3 भागाला कट करून घेतल्यानंतर बघू शकता की 4थ्या नंबरला एक इमेज तुम्हाला दिसून येणार आहे. इथं तुम्हाला भाग फक्त मोकळा दिसतोय. त्या जागी काय करायचं आहे, सिम्पली खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे जी आपली 16.9 ही जी रेशोमध्ये इमेज राहणार आहे ही तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे ती सेट करायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता बघू शकता इमेज सेट झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकेबी ओपन करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे 3 इफेक्ट मी दिलेले आहेत. तर सगळ्यात फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला म्हणजे अशा प्रकारे पहिल्या लेअरला इथं आपल्याला द्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे काय करायचं आहे, परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. बघू शकता हा इफेक्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तो 2nd नंबरचा इफेक्ट इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली इथे आपल्या 2nd नंबरच्या म्हणजे 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कला इथे आपल्याला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 3rd नंबरचा इफेक्ट आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 3rd नंबरच्या म्हणजे 7.17 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून आता पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याच्या इमेज लेअर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. सिम्पली लेअरला क्लिक करून मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची साईज वाढवून घ्यायची म्हणजे आपल्या ज्या इमेज आहे त्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. आता सेट झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट लागलेला आहे, फक्त इथं आपल्याला लागलेला नाही. बघू शकताय इथं काय करायचं, सिम्पली पहिल्या लेअरचा जो इफेक्ट आहे तोच इथं आपल्याला 2nd लेअरला द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार आहे. फक्त इथं काय करायचं, इफेक्टमध्ये जे लायकर स्ट्राईक्स आहेत ते आपल्याला इथं ऑफ करून टाकायचे 2nd मध्ये. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता आहे. तर सिम्पली काय करायचं, इथं आपण जो इमेज दिला आहे तो कट केलेला नाही तरी चालतोय. इथं आपल्याला काय करायचं, तो सिम्पली इमेज कट करून अशा प्रकारे जो पहिलाच इमेज आहे तोच इथपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि 2nd नंबरचे अशा प्रकारे इफेक्ट लागणार आहे. तर सिम्पली 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील दिलेला जो PNG आहे तो अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली ॲड करून याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता फक्त शेवटला आल्यानंतर 7.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला 2 भागात कट करायचे आहे
आणि या लास्टचा भागाचा लेअरला क्लिक करून इथं आपल्याला कॉपी लेअर म्हणजे डुप्लिकेट लेअर करायची आहे आणि पहिली लेअर आहे ती सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायची आहे आणि जी दुसरी लेअर आहे ती सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे 2 ठिकाणी सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती आरक्षण एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.